शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये 2 लोकांनी माझी भेट घेतली होती। त्यांनी मला 160 जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती असा दावा शरद पवारांनी केला। त्या 2 लोकांची भेट राहुल गांधींच्या सोबत देखील घालून दिली होती असंही शरद पवारांनी म्हटलंय। इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारला। राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। शरद पवारांनी केलेल्या दाव्यावरून ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। शरद पवारांना निवडणुकीचा खूप मोठा अनुभव आहे, मात्र आम्ही निवडणूक आयोगावर बोलल्यावर भाजपला का झोंबलं अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। शरद पवारांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। तर मग निवडणुकीत निवडून आलेले सर्व चुकीचे आहेत का असा सवाल संजय शिरसाट यांनी केलाय। राहुल गांधींनी निवडणुकीमध्ये मतचोरीच्या केलेल्या दाव्यामध्ये तथ्य आढळून आलेलं आहे। इंडिया टुडे माध्यम समूहाच्या रियालिटी चेकमध्ये बंगळुरूमधील एका 10 चौरस फुटाच्या खोलीमध्ये 80 मतदार नोंदणीकृत असल्याचं आढळून आलेलं होतं। त्या ठिकाणी जाऊन हा रियालिटी चेक करण्यात आलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।